नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांच्या आपल्या एके अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी एजी पाटील पुन्हा एकदा हृदयाच्या तळापासून स्वागत करतोय। तर लेकरांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण महात्मा ज्योतिबा फुले यांच्या संदर्भात संपूर्ण माहिती ते बघणार आहे। हे लेक्चर आपल्या YouTube चॅनलवरती असेल। यानंतरचे सगळे लेक्चर तुमच्या ऑल इन वन नावाची जी बॅच आहे किंवा भूमी अभिलेखची स्पेशल बॅच आहे त्या बॅच मध्ये उपलब्ध होणार आहे। ओके, तर लेकरांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला महात्मा ज्योतिबा फुले हा महत्त्वाचा घटक अभ्यासायचा आहे। तर बघा, आपण इतिहासाला सुरुवात केली होती बॅच मध्ये। त्या इतिहासामध्ये 3.4 नंबरचा आपला हा घटक इथे सुरू झालेला आहे, समाजसुधारक, क्रांतिकारक आणि नेते। आता बरोबर आज आपण जे पहिले समाजसुधारक अभ्यासणार आहे ते म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले। आपल्या तुम्ही टेक्निकलच्या कोणत्याही एक्झाम बघा, या एक्झाम मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावरती 1 ते 2 क्वेश्चन आपल्याला प्रत्येक पेपरला बघायला भेटतात। एकदम महत्त्वपूर्ण असं व्यक्तिमत्व आहे। 1827 पासून ते 1890 पर्यंत यांचा कार्यकाळ आपल्याला बघायला भेटतो। आपल्याला क्वेश्चन विचारला तो, खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला महात्मा या नावाने ओळखलं जातं? तर बरोबर महात्मा ज्योतिबा फुले यांना महात्मा या नावाने ओळखलं जातं। महात्मा गांधी म्हटले होते, खरे महात्मा मी नसून खरे महात्मा हे ज्योतिराव फुले आहेत। ओके, म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले हे खरे महात्मा, हे खरा महात्मा मी नाहीये, असं महात्मा गांधी यांनी तिथे सांगितलं होतं। आता बरोबर बऱ्याच पोरांना जर विचारलं ना, महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म झालेलं ठिकाण खालीलपैकी कोणत्या शहराच्या जवळ आहे किंवा कोणत्या जिल्ह्यात आहे, तर पोरं उत्तर देतात सातारा जिल्ह्यामध्ये। तर पोरं एक गोष्ट लक्षात ठेवायची, महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी पुणे जिल्ह्यामध्ये, पुणे शहरामध्ये झालेला आहे, त्याच्या नजदीक झालेला आहे। महात्मा ज्योतिबा फुले यांचं मूळ गाव कडगुण होतं, सातारा जिल्ह्यामध्ये त्यांचं मूळ गाव होतं। परंतु त्यांचा जन्म कुठे झाला असेल तर त्यांचा जन्म हा पुण्याच्या नजदीक झालेला आहे, लक्षात ठेवा, पुणे जिल्ह्यामध्ये त्यांचा जन्म झालेला आहे। मग आपल्याला क्वेश्चन पण विचारलाय, महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म कधी झाला? तर बरोबर 11 एप्रिल 1827 रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म झालेला आहे आणि त्यांचं निधन झालंय बरोबर 28 नोव्हेंबर 1890 मध्ये। त्यांचा मृत्यू काय झालाय? 1890 मध्ये झालेला आहे। महात्मा ज्योतिबा फुले यांचं मूळ आडनाव होतं पुराव गोरे। महात्मा ज्योतिबा फुले यांचं मूळ आडनाव होतं गोरे। हे मूळचे कुठले होते? कडगुण या ठिकाणाचे होते। मूळचे कडगुण या ठिकाणाचे होते, सातारा जिल्ह्यामधले। परंतु त्यांचे वडील, त्यांचे आजोबा पुण्यामध्ये फुलाचा व्यापार करत होते, फुलं विकत होते। मग फुलं विकत असताना लोकांनी त्यांना फुले 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 असं म्हणत गेले आणि मग त्यांचं आडनाव गोरे या आडनावावरून फुले या आडनाव पडलं गेलं। तर महात्मा ज्योतिबा फुले यांचं मूळ आडनाव काय होतं असं जर आपल्याला क्वेश्चन विचारला तर महात्मा ज्योतिबा फुले यांचं मूळ आडनाव होतं गोरे आणि महात्मा ज्योतिबा फुले यांना आता आपण म्हणतो कोणत्या आडनावाने ओळखतो? फुले या आडनावाने ओळखतो। मग महात्मा ज्योतिबा फुले यांचं मूळ गाव काय आहे असाही क्वेश्चन आपल्याला विचारला जाऊ शकतो। सातारा जिल्ह्यामध्ये सटाव नावाचा जो तालुका आहे त्या सटाव तालुक्यामध्ये कडगुण नावाचं महात्मा ज्योतिबा फुले यांचं मूळ गाव आहे। महात्मा ज्योतिबा फुले यांचे मूळ गाव कोणते? कडगुण। कुठे येते? सातारा जिल्ह्यामध्ये। कडगुण हे महात्मा ज्योतिबा फुले यांचं मूळ गाव खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये असं देखील क्वेश्चन आपल्याला तिथे बनतो। कोणत्या जिल्ह्यामध्ये? परवते सातारा जिल्ह्यामध्ये बघायला भेटतं। आता महात्मा ज्योतिबा फुले यांचा जर आपण विचार केला तर आपल्याला क्वेश्चन विचारला तो, खालील दिलेल्या व्यक्तीचे पूर्ण नाव ओळखा किंवा ज्योतिबा फुले यांचं पूर्ण नाव ओळखा किंवा लोकहितवादी यांचं पूर्ण नाव ओळखा, महात्मा गांधी यांचं पूर्ण नाव ओळखा किंवा गवा आगरकर यांचं पूर्ण नाव ओळखा, असे क्वेश्चन आपल्याला विचारले जातात। खराट्याचा बादशाह म्हणून ओळखले जाणाऱ्या व्यक्तीचं पूर्ण नाव काय? तर बरोबर महात्मा ज्योतिबा फुले यांचं पूर्ण नाव काय आहे? तर ज्योतिराव गोविंदराव फुले। महात्मा ज्योतिबा फुले यांचं पूर्ण नाव आहे महात्मा ज्योतिबा गोविंदराव फुले। हे महात्मा ज्योतिबा फुले यांचं मूळ आणि पूर्ण नाव आपल्याला तिथे बघायला भेटतं। महात्मा ज्योतिबा फुले यांच्या मातोश्री म्हणजे चिमणाबाई आणि महात्मा ज्योतिबा फुले यांचे वडील होते गोविंदराव फुले। आता महात्मा ज्योतिबा फुले यांचा विवाह झालाय 1840 मध्ये। महात्मा ज्योतिबा फुले यांचा विवाह 1840 मध्ये सावित्रीबाई फुले यांच्या सोबत झालेला आहे। आता सावित्रीबाई फुले हे नाव आपण घेतल्यानंतर आपल्याला लगेच आठवतं की भारतातील पहिल्या महिला प्राध्यापिका, भारतातील पहिल्या महिला शिक्षिका। आपल्याला क्वेश्चन पण विचारला गेला, खालीलपैकी कोणती महिला भारतातील पहिल्या महिला प्राध्यापिका होत्या? सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या महिला प्राध्यापिका तिथे होत्या। आता सावित्रीबाई फुले यांचा आपण म्हणतो जन्म, सावित्रीबाई फुले यांचा जन्म झालाय 3 जानेवारी 1831 ला। 3 जानेवारी 1831 मध्ये
सावित्रीबाई फुले यांचा जन्म झालेला आहे, म्हणून दरवर्षी 3 जानेवारी हा दिवस आपण बालिका दिन म्हणून साजरा करतो. ओके, बाल दिन नाही, बरोबर, बाल दिन हा पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस आहे. 3 जानेवारी हा दिवस बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. ओके, सावित्रीबाई फुले यांचा तो जन्मदिवस आहे. सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांचा विवाह खालीलपैकी कोणत्या वर्षी पार पडला? यांचा विवाह 1840 या वर्षी पार पडला होता. परवा पुढे जाऊन महात्मा ज्योतिबा फुले यांनी वयाच्या 21व्या वर्षी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली होती. पुणे प्रांतामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली तेव्हा महात्मा ज्योतिबा फुले यांचं वय होतं परवा 21 वर्ष. वय किती होतं? 21 वर्ष. वयाच्या 21व्या वर्षी यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केलेली आहे. आणि त्यावेळेस सावित्रीबाई फुले यांचं वय होतं 19 वर्ष. किती? 19 वर्ष. 19 वर्ष या वयामध्ये महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केलेली आहे. आणि त्या शाळेच्या पहिल्या प्राध्यापिका कोण बनलेल्या आहेत? महिला प्राध्यापिका. सावित्रीबाई फुले या पहिल्या महिला प्राध्यापिका बनलेल्या आहे. मग महात्मा ज्योतिबा फुले यांनी ही मुलींसाठी पहिली शाळा नेमकं कुठे सुरू केली? तर बरोबर जुलै 1848 मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी पुणे आपलं जे पुणे नावाचं शहर आहे सध्या, या पुणे शहरामध्ये बुधवारपेठ येथे बुधवारपेठ इथे भिडे यांच्या वाड्यामध्ये, कोणाच्या वाड्यामध्ये? भिडे यांच्या वाड्यामध्ये मुलींसाठी पहिली शाळा सुरू केलेली आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू केली? 1848. जुलै 1848. महिना लक्षात नाही राहिला तरी चालेल, साल लक्षात ठेवा. 1848 मध्ये त्यांनी ती शाळा सुरू केली. महात्मा ज्योतिबा फुले यांनी पुण्यातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केलेली आहे? बुधवारपेठ मधील भिडे यांच्या वाड्यामध्ये मुलींसाठी त्यांनी पहिली शाळा सुरू केलेली आहे. त्यानंतर बरोबर 1851-1852 दरम्यान त्यांनी मुली व अस्पृश्यांसाठी अनेक शाळा सुरू केल्या. दुसरी शाळा त्यांनी रस्ता पेठेवर सुरू केली होती. रस्ता पेठ इथे त्यांनी मुलींसाठी दुसरी शाळा सुरू केली होती. 1852 मध्ये दलितांसाठी पहिले वाचनालय महात्मा ज्योतिबा फुले यांनी पुण्यामध्ये सुरू केलेले आहे. दलित समाजासाठी खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने सर्वात प्रथम वाचनालय सुरू केलेले? परवा याच आपल्याला कंटेंट देतील आणि सालानुसार लावा म्हणतील असा सुद्धा क्वेश्चन आपल्याला विचारला जाऊ शकतो. त्यामुळे जे वर्ष मी तुम्हाला सांगतोय ते महत्वाचे वर्ष आपण लक्षात ठेवणं काळाची गरज आहे. 1852 मध्ये दलितांसाठी खालीलपैकी कोणत्या शहरात महात्मा ज्योतिबा फुलेंनी वाचनालय सुरू केलं? कुठं? पुण्यामध्ये सुरू केलं होतं. परवा कुठं? पुण्यामध्ये सुरू केलं. दलितांसाठी वाचनालय 1852 मध्ये पुणे येथे खालीलपैकी कुणी सुरू केले? तर ते वाचनालय महात्मा ज्योतिबा फुले यांनी सुरू केले होते. 1855 साली प्रौढ स्त्री पुरुषांसाठी रात्रीची शाळा सुरू केलेली. ओके, आपण म्हणतो ना डंगरी शाळा. ओके, लहानपणी असायचं बघा, गावात एखादं म्हणायचं हे डंगरी शाळा होती तर म्हातारे लोक शिकायला यायचे. झेडपीचा मास्तर दिवसभर हायस्कूल आपल्या झेडपी शाळा शिकवायचा, संध्याकाळी त्या शाळेत शिकवायचा. तर बरोबर हे जे प्रौढ जे नागरिक होते, महिला असू द्या पुरुष असू द्या, या प्रौढ नागरिकांना शिक्षणाची संधी मिळावी, या प्रौढ नागरिकांना अजून काही गोष्टी माहीत व्हाव्या, त्यांचं शिक्षण चांगल्या पद्धतीने व्हावं. ओके, त्यांना काही व्यवसाय करत असेल किंवा ते काही आपण म्हणतो नोकरी करत असेल तर तिथे त्यांची फसगत होऊ नये या उद्देशाने महात्मा ज्योतिबा फुले यांनी प्रौढ स्त्री पुरुषांसाठी रात्रीच्या शाळा सुरू केल्या त्या 1855 मध्ये. कधी? 1855 मध्ये. 1882 मध्ये ब्रिटिश सरकारने त्यांना स्त्री शिक्षणाचे आद्य जनक म्हणून गौरवलेले आहे. आता बरोबर आपल्याला बऱ्याच वेळेस क्वेश्चन विचारला खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला स्त्री शिक्षणाचे आद्य जनक म्हणून ओळखलं जातं? तर बरेच पोरं काय करतात, स्त्री शिक्षणासाठी पहिल्या महिला सावित्रीबाई फुले आहे. मग महात्मा ज्योतिबा फुले उत्तर न देता सावित्रीबाई फुले उत्तर देतात. तर बरोबर एक गोष्ट लक्षात ठेवा, स्त्री शिक्षणाचे आद्य जनक म्हणून महात्मा ज्योतिबा फुले यांना ओळखलं जातं. स्त्री शिक्षणाचे आद्य जनक म्हणून खालीलपैकी कुणास ओळखलं जातं? स्त्री शिक्षणाचे आद्य जनक म्हणून महात्मा ज्योतिबा फुले यांना ओळखले जाते. स्त्री शिक्षणाचे आद्य जनक म्हणून महात्मा ज्योतिबा फुले यांचा गौरव केला जातो. कोणाचा? महात्मा ज्योतिबा फुले यांचा गौरव केला जातो. ओके, आणि आपण म्हणतो या गौरव कुणी केला होता? तर ब्रिटिश सरकारने. कोण होता त्यावेळेस? लॉर्ड रिपन नावाचा गव्हर्नर होता. लॉर्ड रिपन नावाचा गव्हर्नर होता, स्थानिक स्वराज्य संस्थेत जनक. ओके, वृत्तपत्रांवर बंद राहणार कायदा मोडून काढला. कोणी? रिपनने. ओके, स्त्री शिक्षणाचे आद्य जनक म्हणून महात्मा ज्योतिबा फुले यांना ओळखलं जातं, एवढं लक्षात ठेवा. परवा 24 सप्टेंबर 1873 मध्ये सर्व साक्षी जगतपदी त्याला नको समजते
या उद्देशाने महात्मा ज्योतिबा फुलेंनी एक संघटना स्थापन केली, एक संस्था स्थापन केली, एक समाज स्थापन केला. कधी 24 सप्टेंबर 1873. ही तारीख देखील आपल्याला खूप वेळेस विचारलेली आहे. कोणती? 24 सप्टेंबर 1873 महात्मा ज्योतिबा फुलेंनी खालीलपैकी कोणत्या समाजाची स्थापना केली किंवा कोणत्या संस्थेची स्थापना केली? त्यांनी स्थापन केलं होतं सत्यशोधक समाज. सत्यशोधक समाजाची स्थापना खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने केलेली आहे? सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेली आहे. सत्यशोधक समाज स्थापना महात्मा ज्योतिबा फुले यांनी कोणत्या वर्षी केली? 1873 यामध्ये केलेली आहे. सत्यशोधक समाज हा याचं उद्दिष्ट काय होतं? तर जे ब्राह्मण वर्ग आहे या ब्राह्मणशाहीला विरोध करण्यासाठी ही सुरू केली होती. सत्यशोधक समाजाचे मुख्य उद्दिष्ट होते ब्राह्मणशाहीला विरोध करणे आणि समाजातील विषमता दूर करणे. तुम्हाला आठवतं का? आपण पुण्यामध्ये पुणा सार्वजनिक सभा अभ्यासली. पुणा सार्वजनिक सभा, ओके, संस्था संघटना अभ्यासत असताना या पुणा सार्वजनिक सभेची स्थापना कधी झाली? 1870 कोण होते महत्वाचे? न्यायमूर्ती रानडे आणि सार्वजनिक काका. तर त्या पुणा सार्वजनिक सभेमध्ये सर्व ब्राह्मणच भरलेले आहेत असं कोणी म्हटलं होतं? महात्मा ज्योतिबा फुले यांनी म्हटलं होतं. अशी टीका त्यांनी तिथे केली होती. ही टीका सुद्धा आपण बघितली होती. तर बरोबर ब्राह्मणशाहीला विरोध करण्यासाठी खालीलपैकी कोणती संस्था महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्थापन केली किंवा काय कशाची स्थापना केली होती? ब्राह्मणशाहीला विरोध करण्यासाठी सत्यशोधक समाज स्थापना महात्मा ज्योतिबा फुले यांनी केली होती. सर्व साक्ष जगतपती त्याला नकोस मध्यस्थी हे या समाजाचे ब्रीद वाक्य होते. सत्यशोधक समाजाचे ब्रीद वाक्य कोणते होते असा देखील क्वेश्चन आपल्याला विचारला गेलेला आहे. ओके, सर्व साक्ष जगतपती त्याला नकोस मध्यस्थी. बरोबर, सत्यशोधक समाजाने पहिला आपण म्हणतो विवाह, पहिला सत्यशोधक विवाह कधी लावला आणि कोणाचा लावला? तर बरोबर सत्यशोधक समाजाने 25 डिसेंबर 1873 रोजी पहिला विवाह लावला होता. सत्यशोधक विवाह हा विवाह लावला होता सीताराम अल्लाट आणि राधाबाई निंबाळकर. पहिला सत्यशोधक विवाह खालीलपैकी कुणा झालेला आहे? त्यांची जोडी ओळखा. सीताराम अल्लाट आणि राधाबाई निंबकर यांचा पहिला काय झालता? आपण म्हणतो सत्यशोधक विवाह लावला गेला होता. यांचा पहिला सत्यशोधक विवाह आहे. ओके, त्यानंतर पुढे महात्मा ज्योतिबा फुले 1868 साली त्यांनी आपल्या घरात पाण्याची विहीर अस्पृश्यांसाठी खुली करून दिली. आपल्या घरातली पाण्याची विहीर अस्पृश्यांसाठी खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने खुली करून दिली होती? पाण्याची विहीर आपल्या घरामध्ये 1868 साली महात्मा ज्योतिबा फुले यांनी अस्पृश्यांसाठी काय केली होती? खुली करून दिली होती. विधवा आणि अनाथांसाठी त्यांनी बालहत्या प्रतिबंध गृहाची स्थापना केलेली आहे. बालहत्या प्रतिबंध गृहाची स्थापना खालीलपैकी कुणी केली? बालहत्या प्रतिबंध गृहाची स्थापना महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेली आहे. विधवा आणि अनाथांसाठी ही प्रतिबंध गृहाची स्थापना केलेली आहे. 1883 मध्ये शेतकऱ्यांचा असूड हा ग्रंथ लिहून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर प्रकाश टाकला. शेतकऱ्यांचा असूड हा ग्रंथ खालीलपैकी कुणाचा आहे? शेतकऱ्यांचा असूड हा ग्रंथ खालीलपैकी कुणाचा आहे असा देखील क्वेश्चन आपल्याला खूप वेळेस विचारलेला आहे. शेतकऱ्यांचा असूड हा ग्रंथ 1883 साली महात्मा ज्योतिबा फुले यांचा आहे, तो प्रकाशित झालेला आहे. गुलामगिरी ग्रंथ त्यांनीच लिहिलेला आहे. गुलामगिरी हा ग्रंथ महात्मा ज्योतिबा फुले यांचा आहे. शेतकऱ्यांचा असूड हा ग्रंथ महात्मा ज्योतिबा फुले यांचा आहे. सार्वजनिक सत्यधर्म हाही ग्रंथ महात्मा ज्योतिबा फुले यांचा आहे. ओके, या ग्रंथांवरती आपल्याला वारंवार क्वेश्चन तिथे विचारलेले आहे. काय? शेतकऱ्यांचा असूड हा ग्रंथ कुणाचा आहे? महात्मा ज्योतिबा फुले यांचा. गुलामगिरी हा ग्रंथ आहे. सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ आहे. याचबरोबर ब्राह्मणांचा कसा, तृतीय रत्न, इशारा वगैरे वगैरे ग्रंथ त्यांनी लिहिले होते. ओके, तृतीय रत्न हे त्यांचे एक नाटक लिहिले होते. तृतीय रत्न हे त्यांचे काय नाटक आहे. इतर ग्रंथ, इतर संपदा आपण जर म्हटलं तर तृतीय रत्न 1855 त्यांचं काय नाटक आहे. एवढं लक्षात ठेवा. रायगडवरील शिवाजी महाराजांच्या समाधीचे जीर्णोद्धार त्यांनी तयार केलेले आहे. 1864 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांवरती पहिला पोवाडा कोणी तयार केला असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांच्यावरती पहिला पोवाडा तयार करण्याचं काम या महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेलं आहे. त्यानंतर 1880 मध्ये मध्य प्राणग्रहावरील सरकारी धोरणावरला त्यांनी विरोध केला होता. ओके, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी
हु विअर द शूद्राज हा ग्रंथ कुणाला अर्पण केला असा क्वेश्चन आपल्याला विचारला जातो. हा ग्रंथ कुणाचा आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आहे. हु विअर द शूद्राज हा ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आहे आणि हा ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महात्मा ज्योतिबा फुल्यांना अर्पण केलेला आहे. ओके, आपल्याला क्वेश्चन विचारला आहे हु विअर द शूद्राज हा ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला अर्पित केलेला आहे? अर्पण केलेला आहे महात्मा ज्योतिबा फुले यांना. बरोबर. राजश्री शाहू महाराज, राजश्री शाहू महाराज यांनी महाराष्ट्राचे मार्टिन लुथर किंग असे कुणाला म्हटले होते? राजश्री शाहू महाराजांनी महाराष्ट्राचे मार्टिन लुथर किंग असे महात्मा ज्योतिबा फुले यांना म्हटले होते. महात्मा गांधी म्हटल्या, महात्मा गांधी काय म्हटले? खरा महात्मा मी नाही म्हणे. महात्मा गांधी काय म्हटले? खरा महात्मा मी नाही म्हणे, खरा महात्मा हे ज्योतिबा फुले. कोणी? खरा महात्मा ज्योतिबा फुले आहे असं कोणी म्हटलं होतं? महात्मा गांधी यांनी म्हटलं होतं. तर बरोबर या पद्धतीने आपण महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावरती महत्वाच्या गोष्टी त्या अभ्यासलेल्या आहे. आता बरोबर बघा, आपण जो कंटेंट तुमच्या समोर घेतला या कंटेंट वरती कशा पद्धतीने प्रश्न विचारलेले आहेत, पीवायक्यू क्वेश्चन कसे असतात, अतिसंभाव्य क्वेश्चन कसे असतात तेही आपण इथे काय करूयात लगेच तुमचे कव्हर करून घेऊया. तर बरोबर बघा, ओके, महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावरचेच फक्त आपण क्वेश्चन तिथे बघूयात. ओके, कोणत्या समाजसुधारकाने सत्यशोधक समाज ही चळवळ सुरू केली होती? केडीएमसी 2025 चा क्वेश्चन आहे, म्हणजे अपडेट क्वेश्चन तुमच्या पुस्तकात टाकलेला आहे. केडीएमसी 2025 कोणत्या समाजसुधारकाने सत्यशोधक समाज ही चळवळ स्थापन केलेली आहे? सत्यशोधक समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? तर बरोबर, सत्यशोधक समाज स्थापना महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेली आहे. कधी? 1873 मध्ये. काय होतं? सर्व साक्ष जगतमध्ये इतिहास नकोस मध्यस्थी. ओके, सत्यशोधक समाज ब्राह्मण शाहीला विरोध करण्यासाठी सत्यशोधक समाज स्थापना त्यांनी केली होती. त्यानंतर बरोबर पुढे महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावरती क्वेश्चन विचारलेले वेगवेगळ्या एक्झाम मध्ये. ओके, तर हा क्वेश्चन बघा, खालीलपैकी कोणी वसाहती काळात म्हणजे इंग्रजांच्या काळात पुण्यात मुलींची पहिली शाळा स्थापन केली? आता इथे ऑप्शन आपल्याला दिले केडीएमसीलाच. अहिल्याबाई होळकर, ताराबाई शिंदे, पंडिता रमाबाई आणि सावित्रीबाई फुले. मी तुम्हाला म्हटलंय तुम्ही कोणताही तुमचा टेक्निकलचा पोरांचा पेपर बघा, त्या पेपरमध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावरती आपल्याला 2-2, 3-3 प्रश्न बघायला भेटतात. ओके, केडीएमसी 2025 चा पेपर आहे, याच्यात दुसरा क्वेश्चन आहे, पण हा क्वेश्चन महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांच्यावरती आहे. आपण दोन्ही कंटेंट तिथे बघून घेतलं होतं. ओके, पुढे सावित्रीबाई फुले यांचा इतिहास आपण अभ्यासणार आहे. ओके, तर सावित्रीबाई फुले या पहिल्या महिला काय शिक्षिका आहेत, प्राध्यापिका तिथे आहे. ओके, त्यानंतरला बरोबर आता आपल्याला क्वेश्चन विचारलाय आजचाच म्हाडा जेई 2022 ला. काय क्वेश्चन आहे? सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली होती? ओके, सेम हा क्वेश्चन केडीएमसी ला आलेला आहे. सेम हा क्वेश्चन म्हाडा जेई 2022 चा कोणाचा आहे? टीसीएस चा आहे. आणि सेम परत हा क्वेश्चन आपल्याला केडीएमसी ने विचारलेला आहे. ओके, तर सत्यशोधक समाज स्थापना कोणी केली आहे? महादेव गोविंद रानडे अजिबात नाही, महात्मा ज्योतिबा फुले यांनी, ज्योतिराव फुले यांनी. खालीलपैकी कोणते पुस्तक महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिले? म्हाडा जेई 2022 चा क्वेश्चन आहे. हाही क्वेश्चन म्हाडा जेई 2022 चा आहे. खालीलपैकी कोणते पुस्तक महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिले? ब्राह्मणांचा कसाब, साधना, सती, अमृतम कृष्ण रात्री. तर बरोबर कोणतं ब्राह्मणांची कसाब हे पुस्तक कुणाचं आहे? महात्मा ज्योतिबा फुले यांचं आहे. सेम पुढे क्वेश्चन बघूयात अजून महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावरती काय आहे का? दासबोस साहित्य. महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी टिंबटिंब येथे झालेला आहे. नाशिक, नगर, अमरावती, पुणे कुठे झालाय? पुणे येथे. पण त्यांचं मूळ गाव कोणतं होतं? सातारा जिल्ह्यामधलं होतं. ओके, बाकी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती पण आहे. इथपर्यंत महात्मा ज्योतिबा फुले यांचे क्वेश्चन होते. यानंतरचे पुढचे लेक्चर जे आहेत ते तुमच्या ऍप मध्ये होतील. ओके, तर चला लेकरांना भेटूया पुढील लेक्चर मध्ये. व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक करा आणि कमेंट करून सांगा. ज्यांनी अजून ऑल इन वन जी बॅच आहे ती बॅच परचेस केली नसेल किंवा भूमी अभिलेखची बॅच परचेस केली नसेल त्यांनी आपल्या AK इंजिनियर अकॅडमीची ऍप डाउनलोड करून बॅच तुम्ही परचेस करू शकता. ओके, थँक्यू सो मच. बाय बाय, टेक केअर.